आता अगदी दोन सामने लागोपाठचे खेळून तिसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झालाय. दोन्ही संघ बलाढ्य संध्याकाळच्या सत्रामध्ये. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर युट्यूब वरती लाईव्ह जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. गेम ऑन. क्वालिफायची लढत जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीस पात्र या स्पर्धेमध्ये ठरला जाईल. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, स्विचिटचा प्रयत्न, फलंदाज भावेशच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय पहिलाच बॉल वरती लगावला गेलाय चौकार. फलंदाज भावेश लहाने ऑन अ फायर. पहिलाच बॉल होता, भरपूर चांगले इथून फलंदाजी पाहायला मिळत्या. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात फलंदाज भावेश लहानेच्या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची सुरुवात आहे. गोलंदाजी मार्क वरती अगदी आजचा दिवस ज्यानं गाजवला तो प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल ऑन लाईनचा बॉल ऑन साईडला, भरपूर चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील आणखीन 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी भावेश लहानेचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये. खरं तर सातत्यानं आपण पाहिला कासगाव संघाच्या मार्फत करण लहाने ओपनिंग बॅट्समन किंवा वन डाऊनचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु काही काळानंतर अगदी ज्या प्रकारे कासगाव संघाचं क्रिकेट भरपूर जास्त चांगल्या प्रमाणात अगदी आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. त्यामुळे यंगस्टर खेळाडू पुढे सरसवले. त्यातलाच एक नाव आपल्याला पाहायला मिळेल भावेश लहाने आणि तितकीच चांगली कामगिरी सध्या भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल त्यानं फेस केलेत. प्रशांतचे दोन्ही बॉलवरती 2 चौकार ठोकलेत. आता पुढील चेंडू तिसरा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटकाला जेव्हा पुन्हा एकदा जागा बनवली त्याच दिशेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 4. लागोपाठचा तिसरा चौकार. 12 धावा धावफलकावरती आजच्या दिवसामध्ये चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज भावेश लहाने पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी आपण पाहिला रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला, त्यावरती यशस्वीरित्या 4 धावा एकवटल्या. तदनंतरचे दोन्ही बॉल अगदी लॉंग लेगच्या दिशेला भरपूर चांगले फटका सजवत असताना दोन्ही बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले गेल्यात. भरपूर चांगली फलंदाजी भावेश लहानेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता एंड चेंज केलाय गोलंदाजानं. स्विचिटचा प्रयत्न पुन्हा एकदा देखना फटका. यावेळेस आणखीन एक बॉल अगदी आपण पाहतोय सीमारेषा लगत धन धन करत गोलीच्या वेगानं भावेश लहानेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक चांगला फटका चौकार. अगदी आता विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रशांतनं 6 बॉल मध्ये 5 षटकारांचा विक्रम केला होता, लागोपाठचे 5 बॉल 5 6 त्या फलंदाजाने लगावले होत्या. आता त्याच्या विरोधामध्ये अगदी पाहायला गेलं तर भावेश लहाने देखील कदाचित त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून 4 बॉल मध्ये त्याने 4 चौकार लगावल्यात. कमालीची फलंदाजी सुरुवात भरपूर चांगली झाली आहे कासगाव संघाच्या मार्फत. 3 षटकांचा सामना. खरं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 16 आल्यात. हा देखील फटकाला जेव्हा गॅप भेदायची होती परंतु तिथून जमले नाही. परंतु भरपूर चांगली फलंदाजी करत असताना भावेश लहाने एक सिंगल एकवटल्या. तर सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्राईक एंड वरती आता राज लहाने आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती होता. 5 बॉल त्याने नॉन स्ट्राईक एंड वरतून फक्त पाहिलेत. आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. शेवटचा बॉल फुलरलिनचा होता. खोलात फेकला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. 5 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रशांतनं. शेवटचा बॉल डॉट आला त्यामुळे 6 बॉल मध्ये आता 17 धावा बनवल्या गेल्या धावफलकावरती. आता अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 18 बॉलचं पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक करावं लागेल आता पिंपळस संघाला. अगदी जरी दावा खर्च केल्या गेल्यात प्रशांतच्या माध्यमातून 17 तरी सुद्धा टाळ्यांनी प्रतिसाद दिला जातोय. कारण त्यांना ठाऊक आहे समोरचा संघ देखील तितकाच मोठा आहे त्यामुळे दावा खर्च करण्यास हरकत नाही. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. आता तिसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ इथून विजय प्रस्थापित करेल. अगदी जो संघ जिंकेल तो नक्कीच ट्रॉफीवरती त्यांचं नाव कोरेल. परंतु जो संघ परास्त होईल तो मात्र या स्पर्धेतून निरोप घेताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना अस्तित्वाची लढाई आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ परास्त होईल हे देखील पाहण्यास भरपूर सारी मजा येईल. पहिला षटक समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 17.
दुसरा स्पेल लावते सुरुवात. नक्कीच आपण पाहतोय भव्य दिव्य ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी काही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. अबप स्वर्गीय शिवाजी अण्णा जमदारे यांच्या स्मरणार्थ कुमार जयेश शिवाजी जमदारे यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा चषक जे लाभला गेला ते सन्मान्य कुमार जयेश शिवाजी जमदारे साहेब उपस्थित झाले. त्यांचे या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवदास आलेत. पहिलाच बॉल होता. पहिल्या बॉल वरती अगदी लेग बॅचच्या स्वरूपात एकदा विकवटली गेल्या. स्ट्राईक रोटेट झाले. आता पुन्हा एकदा राज आले स्ट्राईक इन वरती. दफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. खुलात फेकला होता. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता परंतु लेग स्लिप मध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावा एकवटल्या गेलात. कौतुक करावं लागेल शिवदासचं, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी शिवदासनं केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला दुसऱ्या षटकामध्ये प्राचीन करण्यात आला. या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये अगदी शेवटचं 5वं षटक हाताळलं होतं परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये 3रं आणि या षटकामध्ये आता 2रं. अगदी आपण पाहतोय भरपूर चांगली गोलंदाजी आहे. आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न. आता थोडंसं शांत ठेवलं जात आहे. पुन्हा पण कमबॅकिंग गोलंदाजी शिवदासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तो शिवदास गोलंदाजी मार्क वरती कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फटक्यांपासून अगदी आपल्याला पाहायला मिळत नाही. कासगाव संघ थोडंसं दूरपर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला जातो. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघाची धावसंख्या पुढे सरसावते 20 या आकड्यावरती. आणि साईडला आडव्या बॅटनं फटकाला जवाब पाहायला मिळेल. राज लहाणे जास्त वेळ शांत राहत नाहीये. त्याच्या बॅट मधून आलाय हा देखील षटकार. भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळते अमिताल 11 श्री गणेश कासगाव संघाच्या मार्फत. अगदी तिसऱ्या फेरीतला सामना चालू आहे. पहिलं सत्र अगदी आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात. अजून या षटकाचा 2 बॉलचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 2 बॉल मध्ये जरी एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा भरपूर चांगले टोटल या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल यावेळेस कदाचित स्वतःवरती नाराज असेल, कारण मागच्या ज्या वेळेस चेंडू फेकला होता त्याच पद्धतीचा सिमिलर पद्धतीने हा चेंडू होता. त्यामुळे हा देखील चेंडू ऑन साईडला मारता आला असता परंतु इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावफलक 26 या आकड्यावरती. दोन्ही संघ बलाढ्य त्यामुळे रफ अँड टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल खोलात फेकलाय. 2 बॉल महत्वाचे होते आणि हे दोन्ही बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आता सामन्यामध्ये 12 बॉलचा खेळ संपला गेलाय. 12 बॉल मध्ये 13.00 च्या सरासरीनं एकंदरीत धावा एकवटल्या गेल्या त्या कासगाव संघाच्या मार्फत. 26 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 बॉल मध्ये आता किती धावांचा डोंगर लावला जाईल कासगाव संघाच्या मार्फत हे देखील पाहावं लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी विचार केला तर 24 बॉलचा तो सत्र होता. 24 बॉल मध्ये कमीत कमी 60 ते 65 धावांचं टार्गेट लावलं होतं कासगाव संघानं. आणि शेवटच्या षटकामध्ये कर तर 6 बॉल मध्ये अगदी तब्बल 32 धावांचं लक्ष चेस करायचं होतं. तो सामना सोडावा लागला बल्ल्याणी संघाला फक्त आणि फक्त 3 धावेनं. त्यामुळे आता धावा इथून बनवणं फार महत्वाचे असेल कासगाव संघाला. एक यंग टॅलेंट त्यांना पुढे आणण्याचं काम करतायत. अगदी हर्षदच्या माध्यमातून कमी वयामध्ये भरपूर जास्त प्रमाणात संधी त्याला कासगाव संघाच्या मार्फत पाहायला मिळते. कासगाव गावाचा विचार केला अनेक यंगस्टर खेळाडू सातत्याने घडले जात आहेत. भरपूर चांगल्या प्रमाणात क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तोच कासगाव संघ सध्या मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला पिंपळा संघ तो देखील तितकाच बलाढ्य तितकाच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज रोहन. हा बॉल इथून आपण पाहतोय फटका फसलाय. चेक केला जाईल स्टंपला लागलाय की नाही यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून.
चला नॉट आउट असेल. भरपूर चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून केली जाते. पहिलाच बॉल होता अगदी ऑन साईडला खेचायचा प्रयत्न 22चा, परंतु तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु एकदा तिथून एकवडले गेल्या. आता स्ट्राईक इन वरती राज आलेत. स्ट्राईक रोटेट झाले. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 27 धावा. स्लोवर गतीनं फसवला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू दूरवरून पुढे सरसावलाय. मिड ऑफच्या रिजन मध्ये हाताचा पिसारा फुलवला होता, परंतु त्या पिसाऱ्यातून चेंडू निसटलाय आणि जमिनीला दान होत असताना धावा एकवटल्या गेल्यात. एकंदरीत 2. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरसावेल. 29 धावा या धावफलकावरती लावल्यात. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा लावणं फार महत्वाचं असतील. राजच्या साथीला भावेश सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे, परंतु जर विचार केला तर सुरुवातीला भरपूर चांगल्या धावा आल्या, परंतु त्यानंतर थोडस कमबॅक राहिलं गेल्या पिंपलाज संघाच्या मार्फत. ऑन साईडला फटका फसलाय. खेळाडू उपस्थित आहेत, जज करतायत. चुकीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2च्या मदतीने संघाची टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती आता 31 धावा. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं महत्वाचं असेल कासगाव संघासाठी, कारण संध्याकाळचं सत्र धावा बनल्या जातात या मैदानामध्ये आणि त्याच प्रकारचं चित्र सध्या मैदानामध्ये दाखवताना पूर्णपणे दोन्ही संघ पिंपळाच्या साथीला संघ कासगाव. शेवटचे 3 बॉल. आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका लाजवाब आहे. अगदी आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगानं फ्लाय झाल्या. 37 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या षटकाराची गरज होती कासगाव संघाला तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला येत असताना राज लहानेच्या बॅटमधून अगदी शेवटपर्यंत टिकण्यासाठी नक्कीच कानमंत्र दिला गेला, परंतु आता शेवटचे 2 बॉल आहेत. गोड केला जाईल का शेवट? स्लोवर गतीनं फेकलाय. बरगो समाचार देखील घेतलाय. जज करतायत क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. टीपला जाईल गेल आणि इथून आपण पाहतोय संपुष्टात आलाय. फलंदाज राजचा गेल. फलंदाज होईल बाद. शेवटचा 1 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल आहे, त्यामुळे कोणता फलंदाज इथून वापरला जाईल? करण लहाने अगदी शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये दाखल होता. 1 बॉल आहे. एका बॉल वरती जर इथून करणने षटकार टोकला तर कदाचित भरपूर चांगले धावसंख्येचा टोटल लावत असताना पूर्णपणे मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला पिंपळज संघ आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला पहिल्या सत्रामध्ये अगदी पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये शिवदास आले, फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती खर्च केल्या. तिसरा षटक गोलंदाज रोहन आल्या, आतापर्यंत त्याने 11 धावा खर्च केल्यात. जर हा चेंडू डॉट बॉल फेकला किंवा सिंगल आले तरी सुद्धा एक चांगलं टोटल, चांगलं षटक म्हणता येईल. परंतु शेवटच्या बॉल वरती जर करणनं मोठा फटका लगावला तर मजबूत स्थितीमध्ये पूर्णपणे कासगाव संघ पाहायला मिळाल. पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल. ऑन साईडला आडव्या बॅटनं फटकाला जवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची आहे. दुसरी धाव एकवटत असताना फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज करण लहाने बॅक टू द डगआउट. एकंदरीत 18 बॉलचा पहिल्या सत्राचा डाव इथून समाप्त झालाय. 18 बॉल मध्ये धावफलकावरती धावा लावल्या गेल्या. धावफलकावरती विचार केला तर 38 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. आता येणारं समीकरण शिल्लक आहे मैदानामध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. विजयासाठी बनवायचे आहेत त्या 39 धावा. संध्याकाळचं सत्र अगदी मैदानामध्ये. मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव प्रथम फलंदाजी करत असताना 18 बॉल त्यानं फेस केल्यात आणि बनवल्यात त्या अगदी धावफलकावरती 37 धावा 38 धावा. आता 18 बॉल मध्ये इथून विजयासाठी बनवायच्या 39 धावा. अगदी 18 बॉल मध्ये
39 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे चेस केलं जाईल, कशा प्रकारे ते धावा डिफेंड केले जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. कारण जो संघ जिंकेल तो अगदी या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघ म्हणून जिंकला जाईल. परंतु कोणत्या संघावरती ती ट्रॉफीचं नाव कोरलं जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला पिंपला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु सध्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण कोणताही संघ जिंकला तो मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास कायम ठेवू शकतो. परंतु जो संघ परास्त झाला त्याला मात्र आता इथून त्याचे स्वप्न मात्र अधुरे आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 39 धावा. मी तुर्तास थांबतोय. अगदी या स्पर्धेमध्ये प्रथमतः मला बोलण्याची संधी दिली पूर्णपणे आयोजन कमिटी, अगदी आंबेशिव संघ, आंबेशिव ग्रामस्थ यांचं धन्यवाद व्यक्त करेन. अगदी भरपूर चांगले टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि याच टुर्नामेंट मध्ये आज मला समालोचन बोलण्याची संधी दिली. एक तुमचा छोटा बंधू म्हणून काही चुका झाल्या असतील निश्चित रूपाने तुम्ही त्या पदरात घेऊन मला माफ करा. इतकंच बोलेन, थांबेल. परंतु तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची भव्य दिव्य स्पर्धा. 18 बॉल मध्ये आता 39 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केला जाईल का डिपेंड केलं जाईल यासाठी मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात जितू सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद यश सर. यश पवार यांचा आवाज ऐकला आपण. आजच्या दिवसामध्ये साथ लाभली आपल्याला, त्यांची वेलात वेल काढून आपल्यासाठी ते इथे आले, त्यासाठी त्यांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद मानतो मी. यश पवार मॅन फ्रॉम वांगणी. चला सामन्याकडे वळूया. सामना पाहतोय आजच्या दिवसामधला शेवटचा सामना, क्वालिफायर सामना पाहतोय दोन संघांमध्ये. त्यामध्ये नाणे फेकून जिंकून सर्वप्रथम पिंपला संघाने क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते कासगाव संघाला. कासगाव संघाचा विचार केला तर कासगाव संघ जेव्हा जेव्हा नाणेफेकी जिंकतो ना तर फलंदाजीत निवडत असतो. ते त्यांच्या पदरामध्ये आलं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा केल्या होत्या 18 चेंडूमध्ये 38 धावा आणि लक्ष दिले ते पिंपला संघासमोर येणारे 38 धावा, येणारे 18 चेंडू आणि 39 धावेंचं टार्गेट असेल ते पिंपला संघाकडून. पिंपला संघाकडून सलामी फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एन वरती सचिन तर नॉन स्ट्राईक एनला रोहनला पाहतोय. गोलंदाज करण लहानेवरती पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना खेचलाय तो मिड विकेटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार येत असताना फलंदाज सचिनच्या बॅट मधून हा आलेला दमदार असा चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता गोलंदाज करण लहाने. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू सुद्धा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. बीट झालाय फलंदाज, बीट झालं यष्टीरक्षक, परंतु बॅकअप तेवढं चांगलं पाहायला भेटलं. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय करण लहानेकडून. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू फेकत असताना करण लहानेला पाहतोय आपण. तर फलंदाजीसाठी फलंदाज पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल करणारा फलंदाज स्ट्राईक एन वरती सचिनला पाहतोय आपण. पुढील चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय, मागचा पाय वाकवला आणि इथे चौकार दाखवलाय फलंदाज सचिनच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार पाहतो. या ओव्हर मध्ये टार्गेट केले ते गोलंदाज करण याला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. त्याच्याच गोलंदाजीवरती आक्रमण करत असताना पाहतोय आपण सचिन याला. 2 चौकार या ओव्हर मध्ये. 3 चेंडूमध्ये 8 धावा करण लहानेच्या विरुद्ध वसूल करत असताना फलंदाज सचिन. 39चं टार्गेट होतं 18 चेंडू मध्ये. ते टार्गेट पाहतोय आपण. येणारे 15 चेंडू 31 धावेंचं.
पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक धावतायत पण तो हा चेंडू सुद्धा 4 धावांसाठी आलेला हा सचिनच्या बॅट मधून तिसरा चौकार. कातगाव संघाचा विचार केला तर सलामीर फलंदाज भावेशच्या बॅट मधून सुद्धा आपण पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहिले होते. त्याच प्रत्युत्तर देत असताना सचिनला पाहतोय 3 चौकार पाहायला भेटल्यात. 4 चेंडूवरती 3 चौकार वसूल करतोय फलंदाज सचिन. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथं सज्ज आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 1 धावाने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 13 धावा पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला करण लहाने याचा. 5 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात करण लहाने याने. तर स्ट्राईक वरती फलंदाज रोहनला पाहतोय आपण. मोठे फटके मारणारा फलंदाज रोहन स्ट्राईक वरती फेस करेल करण याला. लॉफ केला चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि चांगला झेल पाहायला भेटला. सफलता इथे अर्चित करत असताना पहिला झटका दिलाय तो पिंपळास संघाला रोहनच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर पिंपळास संघाची धाव संख्या पाहतोय आपण 1 गडी बाद 13 धावा म्हणजे समीकरण असेल येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी पिंपळास संघाला. जर हा सामना कासगाव संघाला जिंकायचा असेल तर 12 चेंडू मध्ये 26 धावा डिफेंड कराव्या लागतील. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती 1 डाऊनचा फलंदाज कौशिकला पाहतोय आपण. रोहन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कौशिक नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याच्या बॅट मध्ये आपण 3 चौकार पाहिले तो सचिन. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राज लहाने. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 2 फलंदाज बाद केले होते तोच राज लहाने गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वरती केले आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. तिथे फील्ड होईल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज कौशिक आणि सचिन याला चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दाखवत असताना पाहतोय आपण. दोन्ही फलंदाज पिंपळा संघासाठी आपल्या गावासाठी इथे फलंदाजी करत असताना इथे धावताना सचिन आणि कौशिकला पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. 12 चेंडू 26 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात म्हणजे येणारे 11 चेंडू 24 ची गरज. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार मात्र पाहायला भेटतो. आता मात्र आघात करत असताना फलंदाज सचिनला पाहतोय. 6 धावा वसूल करत असताना समीकरण इथे सोपं करत असताना सचिनला पाहतोय. वसूल केला 6 धावा. धाव फलक पाहतोय 6 धावाने पुढे जात असताना 21 धावा 1 गडी बाद पिंपळा संघाच्या. समीकरण आता मात्र उरलंय येणारे 10 चेंडू 18 धावांची गरज. चांगली फलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 3 चौकार पाहिले होते परंतु या ओव्हर मध्ये षटकार पाहायला भेटतोय आपल्याला. हल्ला चढवलाय राज लहानेवरती. पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र खाली होतं तेच निवडलं. चेंडूला फेकून दिलं 1 बाउल सीमारेषा पार 4 धावांसाठी. आता मात्र चौकार पाहायला भेटतोय. जशी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना चेंज करताय ना कासगाव संघ तसं जे क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये फटका खेचत असताना धावा इथे वसूल करत असताना पाहतोय आपण फलंदाज सचिन याला. यासाठी तर या फलंदाजाला जाणलं जातं सलामीर फलंदाज कसा असावा हे दाखवून देत असताना सचिनला पाहतोय आपण. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू वरती चौकार पाहतोय. 3 चेंडू वरती 12 धावा वसूल करतोय राज लहानेच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा गिरकी घेतली आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी. हा सुद्धा चेंडू सीमारेषा पार षटकार पाहायला भेटतो आपल्याला.
खराब गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेन चेंडू वरती आक्रमण करतोय गोल फलंदाज सचिनला पाहतोय, तर तेवढी खराब गोलंदाजी राज लहानेकडून पाहतोय आपण. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना 31 धावा, म्हणजे आता समीकरण येणारे 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज विजयासाठी सोपं करत असताना पाहतोय. याच ओव्हरमध्ये सामना फिनिश करण्याच्या उद्देशाने फलंदाजी करताना पाहतोय आपण फलंदाजाला. पहा दोन षटकार पाहायला भेटले आपल्याला. यानंतर जर 2 षटकारामध्ये हा सामना फिनिश केला, 2 षटकार जर सचिनने मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक संतोष म्हात्रे, पप्पू गरत व पंकज गरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सचिन साठी लावण्यात आले. फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती फुल टॉल वसूल करत असताना 1 बाउन्स सीमारेषा पार. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. म्हणजे आता धावा धावा आणि इथे धावा पाहायला भेटतात आपल्याला. खोऱ्याने ओढत असताना सचिनला पाहतोय आपण. विचार केला ना, या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा कुठून काढल्यात त्या गोलंदाज राज लहानेच्या विरुद्ध फलंदाज सचिनने. लाजवाब अशी फलंदाजी सचिन कडून पाहायला भेटते. अवघ्या 4 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉफ केलंय. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून येईल. चांगला झेल पाहायला भेटतोय. संदेश होते तिथे आणि इथे फलंदाज बाद होतोय. मोठा झटका लागलाय तो पिंपला संघाला. सचिनच्या स्वरूपामध्ये सचिनचा विचार केला तर तब्बल सचिन याने तब्बल वैयक्तिक 35 धावा, धावफलकावरती आपण धावा सुद्धा 35 पाहतोय आणि त्या 35 धावा सुद्धा एका सचिनने करून दिल्यात आपल्या संघासाठी. लाजवाब फलंदाजी पाहतोय सचिन याची. आता मात्र स्ट्रायकेनवरती फलंदाज, ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले होते, तोच फलंदाज आता मात्र सचिन जागा भरून काढण्यासाठी येतोय. तर स्ट्रायकेनवरती फलंदाज कौशिकला पाहतोय. येणारे 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज शैलेशला पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती प्रशांत गायकर, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अहंकार माचवला होता, तो प्रशांत गायकर मात्र नॉन स्ट्रायकरला पाहायला भेटतोय. तर स्ट्रायकरवरती कौशिकला पाहतोय. येणारे 6 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज शैलेशला पाहतोय आपण. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव मिळते. समीकरण येणारे 5 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी पिंपला संघाला. चांगली फलंदाजी करून गेला आपल्या संघासाठी. सचिनला पाहतोय. 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना सचिन इथे बाद झाला होता, परंतु नवीन फलंदाज प्रशांतला आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहतोय. फेस करीत गोलंदाज शैलेशाला. येणारे 5 चेंडू 3 धावांची गरज. हलक्या हातामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय फलंदाज. दीर्घाव चेंडू सांगता करताना पाहतोय गोलंदाज शैलेशाला. चांगली गोलंदाजी शैलेशाची. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर दुसरा चेंडू बीट होत असताना फलंदाजाला पाहतोय आपण. 4 चेंडू 3 धावांची गरज. रोमांचक असा सामना पाहतोय आपण. पुन्हा एकदा हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल धाव. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु सिंगल धाव इथे पूर्ण करत असताना, सिंगल डबलला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय. आता मात्र आपण कौशिक आणि प्रशांतला पाहतोय. येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज. बिग फाईट पाहायला भेटते. चांगली लढत पाहायला भेटते 2 संघांमध्ये. श्री गणेश कासगाव विपक्ष पिंपलास बी संघामध्ये. येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज पिंपलास संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल आणि जर हा सामना श्री गणेश कासगाव संघाला जिंकायचा असेल तर या 3 चेंडू मध्ये 2 धावा डिफेंड कराव्या लागतील. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. मागच्या ओव्हर मध्ये राजाची तब्बल 22 धावा खर्च केल्या.
त्यामुळे या सामना इथे येऊन ठेपलाय. लॉफ केलाय, बॅट पायावरती चेंडू होता, चेंडू खाली फेकून दिलाय सीमारेषा पार मिड विकेटला. विजयी षटकार आपल्या अनोख्या स्टाईलने इथे सामना फिनिश करत असताना पाहतोय आपण. कौशिक याला 6 धाव वसूल करतोय आणि विजय होतोय तो पिंपला संघ. अभिनंदन पिंपला संघ. तर हार्ड लक कासगाव संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने फलंदाजी करत असताना अक्षरशः गोलंदाजाला नष्ट नायभूत केले असा फलंदाज. एकट्या फलंदाजाने 39 धावांची गरज असताना 35 धावा ज्याने कुठल्या, तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि बक्षीस पात्रेमध्ये जाणारा संघ ठरलाय पिंपलास. अभिनंदन पिंपलास संघ. यायचं सचिन आपले मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी लवकरात लवकर या.